जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा धडकला। पतसंस्थेच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला आहे। तर ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कोऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे आणि त्याच विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। मानसिक त्रस्त असलेल्या 15 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। तर सरकारला जाग कधी येणार असा सवाल टोपेंनी केला। 15 लोकांचा मृत्यू झालेला आहे। मानसिक त्रस्त आहेत लोक, आणि अजून किती लोक मेल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जागा होणार आहे मला काही कळत नाही। 1 वर्ष झाली लोक आंदोलन करतायत, कोणीही याच्यात काही करत नाहीये। आम्ही यामध्ये मी स्वतः त्या मॅनेजमेंटला एकदा बोललो, त्या मॅनेजमेंटने असं सांगितलं की मी 2-4 महिन्याच्या आतमध्ये आम्ही लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊ, आमच्या ॲसेट्स विकून, आमची मत्ता विकून देऊ। कुठेही काही झालं नाही। नंतर अधिवेशनामध्ये मी याच्यावर आवाज उठवला। अधिवेशनामध्ये सुद्धा सध्याच्या राज्य सरकारच्या सहकार विभागाने हात वर करून सांगितलं की नाही नाही, केंद्र सरकारचा विषय, केंद्र राज्य, अरे जनता तर या देशाची राज्याची, कोणीतरी त्या जनताची काळजी घ्या। नुसती टोलवाटोलवी करण्याचं जे पाप करताय ते माझ्या मते फार माणुसकीला धरून नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।